तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉग मध्ये, रोहिणी विनय ब्लॉग. तर खूप दिवस झालं ब्लॉग अपलोड केला नाही, कारण की काय टाकावं हे कळतच नव्हतं. तर आता आपण डेली रुटीनचे ब्लॉग अपलोड करणार आहे आणि त्याच्यात आजचा स्पेशल ब्लॉग म्हणजे आपण मटन स्पेशल बिर्याणी बनवणार आहे, जे की मम्मी आणि रोहिणी खूप छान बनवते. तर ती रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे आज की कशी बनते, आणि तुम्ही पण घरी ट्राय करून ती नक्की टेस्ट करा. तर तुम्हाला डेली रुटीनचे ब्लॉग आवडतील का, कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि सोबत राहा. तर हे गाईस, तर अचानक ह्यांच्या मनात आलं की पिल्लू सोबत आता ओन वाईज काढायचा व्हिडिओ, कारण पिल्लूचा चेहरा तर रिव्हील केलाय म्हणून आता शेट काय थांबणार नाहीयेत. आता थांबायचं नावच घेणार नाही. तर आम्ही टेरेसवरती आलोय. इन्स्टावरती व्हिडिओ बघा माझा याच्यासोबतचा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. हा का, मग म्हणले चल आपण वरती माझ्यासोबत व्हिडिओ काढ. तर इथे थोडं टेरेसचं आमचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे केले असं. आमचा टेरेस खूप सुंदर आहे गाईज, तिकडे तर खूप छान आहे बाग वगैरे. आम्ही जे काय व्हिडिओ असतात आमचे ओन व्हॉइस जे काय असतं ते आम्ही टेरेसवरच शूट केलेलं असतं. तर हे पहा, आता ह्यांचं शूट करायचं आहे. माहित नाही तुझ्यासाठी काय करू शकेल. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करा. आज तुम्हाला स्पेशल बिर्याणी दाखवणार आहे. आमची जाधव फॅमिलीची स्पेशल बिर्याणी आहे ती. आमच्या जाधव फॅमिलीमध्ये ती रेग्युलर बनवलेली जाते, सर्वांना खूप जास्त आवडते. मी पण इथे आल्यानंतर ती शिकली आहे, तुमच्यासोबत सुद्धा ती शेअर करणार आहे. तर लवकरात लवकर रेसिपी आता मी चालू करणार आहे. तर ह्यांचा व्हिडिओ काढून झाल्यानंतर मी खाली जाते आणि बिर्याणी बनवायला घेते. चलो गाईज, बाय बाय. ह्या दोघांचं काय चाललंय बघा, आम्हाला सोडून चहा चाललाय या दोघांचा. चहा बनवलाय. इथे टाकू, टाका. मटन बिर्याणी कधी करायची आई? तुम्ही नाही का बिर्याणी करायला? आय एम गोइंग टू माय वर्क. हा निघा. आता हा खेळतोय त्याच्या बाबांसोबत. तर चलो तयारी लागते हम लोग अभी. तर इथं विनूला सांगितलं पृथ्वीचे कपडे चेंज कर, तर तो चेंज करतोय. तो त्याची ड्युटी करतोय. ते बापली खेळत बसलेत. तर नमस्कार मित्रांनो, आता मटन धुवायची प्रोसेस चालू करणार आहे. तर आपण चालू करू रेसिपी. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. काहीच आहे किचन, आणि इथं बाळाची दुधाची बॉटल आहे, काळा चहा जो की मी पितो. बाकी किचन वगैरे साफसफाई सगळी झाली, आणि रोहिणी मॅडम इज मटन दुविंग बघू. तर हे आहे मटन आणि हे धुतात आहे रोहिणी मॅडम. आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं पहिल्यांदा. कोण कोण धुतं जास्त, कोण कोण नाही धुवत, पण आम्ही खूप जास्त धुतो कारण ते वास आलेला नाही आवडत. ठीक आहे, तर आता काय प्रोसेस आहे? आता ही सगळी घाण काढायची, कारण मला बिलकुल ती घाण नाही आवडत, वासच नाही आवडत त्याचा. मग ह्याला आपण 7-8 पाण्याने धुवायचं. 7-8 पाण्याने म्हणजे 7-8 वेळा? हा, 7-8 वेळा. नवीन पाणी चेंज करायचं सारखं. तर इथं अजून धुवायचं चालू आहे प्रोसेस, आणि तिकडं पृथ्वीचा रडायचा आवाज आलाय. तर बघू आपण. ए राडक्या आजोबांसोबत बसून काय रडतं रे? रडतोय. नाही थांब. शिजू काय करते आमची? तर पप्पांनी आता घेतलंय पृथ्वीला आणि शांत करते ते. ए इकडे बघ, असे एकदा झाला शांत. तर चला गाईज, इथं सगळ्या घरात पसारा. इथं पावसामुळं इथं कपडे वाळत घालायला लागतात.
झालं का धुवून? शेवटचं 7वी वेळ आहे का? बोलले 10 वेळा. आणि हे काय? ती चरबी साईडला काढून ठेवली आहे कारण ती खाली बेसिंग मध्ये जाते ना. अच्छा त्याच्यामुळे ठीक आहे. आणि आपल्याला 2 पद्धतीने करायचं आहे. एक सुक्कं करायचं आहे तंदुरी मटण. हा आपल्याला एक तर पद्धती प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. पप्पा रील्स बघत असतात आणि ते नॉनव्हेजच्या रेसिपी शोधून काढतात आणि म्हणतात घरी तसं बनवायचं. तर मटण जास्त आणलंय मला आत्ताच कळालं कारण की तंदूर मटण हे एक बनवणार आहे आणि मटण बिर्याणी साधी मिक्स. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे मटण धुवून घेतलंय स्वच्छ. ही चरबी आणि हे आमचे प्रेक्षक आणि हा सगळ्यात मोठा प्रेक्षक आहे आमचा जो की आता रेसिपी करून देतोय का नाही माहित नाही. आणि त्याची मम्मी इकडे हसते. तर चला सोबत राहा ब्लॉग. तर आता इथं 2 रेसिपी करायच्यात म्हणून वेगवेगळं करणं चाललेलं आहे. पृथ्वी तर काय. आणि तुम्ही कुठे चालले हो? आवाज रेकॉर्ड करायला व्हिडिओचा. ओके. आलोच. कारण आता पृथ्वी जसा 6 महिन्याचा झालाय तसा एक नवीनच त्यांनी नियम ऍड केलाय त्याच्यामध्ये. मला घेऊनच फिरा. तो खाली बसतच नाहीये. का बसत नाही तू? हसू नको इकडे बघ. का बसत नाही तू? काय झालंय? काय बसत नाही सांग. नुसतं घेऊन फिरायचं का नाही तुला? बघून हसतोय. काय झालंय? को झालो आता काय रडतोय? स्वयंपाक करायचे की नाही? करू देणारच की नाही तू स्वयंपाक? हा मम्मा काय झालं? ओ असं घेऊन फिरायचं तुला? मटण करायचे त्याची तयारी आहे. हे पहा. तर आईने इथं मसाले काढलेत. तर ते विचारू आईना आपण ते काय काय घेतलं. सांगा आई ते काय? हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, एक तेजपत्ता, दालचिनी, विलायची. आणि ते टाकायचं त्याच्यामध्ये. फक्त तेच टाकायचं ना? ते टाकायचं ना. अर्धा ग्लास पाणी. एवढंच टाकून ते शिजायला लावायचं आता आपण कुकरला. आता कुकर लावलेला आहे. पोरा काय रडतोय? त्याला लागली भूक. मग तुला म्हणलं होतं ना त्याला भूक लागली. अरे हा ऐकायचं नाही माझं. आता ब्लॉग काढत होतो. ब्लॉग बी नाही महत्वाचा, पोरगा महत्वाचा आहे. अरे पण ठीक आहे ना. थोडं आता रडायला लागलं त्याला रडूच द्यायचं ना. कमेंट करून नक्की सांगा. त्याला भूक लागली तरी चालू आहे ब्लॉग. अरे विनू पण त्याला रडून द्यायचंच नाही का? थोडं पण तू त्याला रडू देत नाही. तुम्ही कोणच त्याला रडू देत नाही. थोडं तरी नाही रडवायचं माझ्या पोराला. हस रे बाळा. पाऊस पडतोय इथे मोठा. पडू दे. तर चला गाईज ब्लॉग कंटिन्यू करा. आता कुकर लावलाय. आता पुढची रेसिपी आपण काय ती चिकन बिर्याणी. सॉरी मटन बिर्याणी. पण ते तिथे गेल्यावर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रेसिपी सांगते आपल्या सबस्क्रायबरला. चला गाईज. स्वतःचाच व्हिडिओ एडिटिंग केलाय आणि तो 100 वेळा आता बघन पोस्ट होईपर्यंत. अवघड विषय या मुलाचा. तर गाईज इथं जे आपण बिर्याणीसाठी मटण काढलं होतं तर त्याच्यासाठी आईनी छोटा बारीक कांदा आणि टमॅटो कापलेला आहे. कारण का आधी त्याचं आपल्याला आळणी पाणी करायचं आहे. तर आता इथं सुक्कं मटणची तर रेसिपी तुम्हाला माहिती आहे. ती आता आपण टाकली शिजायला तर ती आता तर शिजते. आणि हे चिकन आमचं डॉलर म्हणजे जे डॉग आहे गावात त्याच्यासाठी आणि शिजूसाठी चिकन आहे हे ते शिजतंय. ओके इथं रुमाले आहे. आणि आता हे विनू जाणार आहेत आता बाहेर आणि इथून पुढे आता तो ब्लॉगमध्ये नसणार आहे. तर कंटिन्यू करा. आता आपण बघू इथून पुढची. चलो आता ह्याच्यासाठी आपल्याला वाटण काढायचं आहे तर त्याचं तुम्हाला मी दाखवते रेसिपी. चला आता मटन बिर्याणीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आईने मला जे वाटण करायला सांगितलं ते मी करते. तर आपल्याला थोडंच खोबरं घ्यायचं. जास्त खोबरं घ्यायचं नाही आहे. तर थोडं खोबरं, आलं, लसूण ह्याचा जास्त प्रमाणात वापर करायचा आपल्याला. तर आता हे मी सोडते.
इकडं तयारी चालू आहे म्हणून माझ्या पोराला असा गप्प करायला इकडं टाकलाय. हो ना 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 ना. कसा वाजवतो पियानो तू? वाजव पायाने, पायाने वाजव एकदा, वाजव. वाव. कुठपर्यंत आली तयारी? सूप चाललंय, मटनचं सूप बनवायचं आपल्याला भातासाठी. त्याच्यासाठी कांदा परतलाय, कांदा परतलाय, टोमॅटो वगैरे टाकून आळणी सूप. काय करते तू? ते मसाला वाटण्यासाठी तयार करते. ओके ठीक आहे, चला कंटिन्यू करा मित्रांनो. आणि मला ब्लॉग कंटिन्यू कर म्हणला आणि स्वतःच कुठेतरी गेलाय निघून. हा पहा विनूची गाडी येते. तर तोपर्यंत आपण रेसिपी पाहू. चला. ते सुकं मटण झालेलं आहे. तर हे पहा असं झालेलं आहे ते. वाव, खूप छान दिसतंय ऑलरेडी. खायला तर खूप मज्जा येणार आहे. फायनली रेडी आहे ते. किती लाल चरचरीत दिसतंय ते, खूप छान. आणि हे असं रेडी झालं. तर हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर स्वीटी ताई नॉनव्हेज खात नाहीयेत, तर त्यांच्यासाठी आई व्हेज पुलाव करणार आहे. तर त्याची ते तयारी करते. आणि त्याची रेसिपी आता मी घेणार नाहीये, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेणार आहे. कारण का पुलाव पण तुम्हाला मी सांगणार आहे कसा बनवतात, कसा नाही. खूप छान आहे, वेगवेगळे तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता हेच वाटण आपण करून घेऊ. चला. तर आता बिर्याणीला फोडणी देतोय. किती घ्यायचे चमचे तेलाचे? 3 घेऊ का? 3 पळी चमचे घ्यायचे आपल्याला तेलाचे. 3 का 4? 3-4 घेऊ शकता, जसं आपण तेल खातो त्या पद्धतीने. आमच्या तेलाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आम्ही जास्तच घेतो. आता कांदा ह्याच्यामध्ये परतायचा. 2 कांदे बस नाही. मी 2 मोठे कांदे घेतले होते, तेवढे काय झाले. कांदा परततोय तोपर्यंत खडे मसाले मी घेतो. आता ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता, विलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी टाकायची. हे एवढं घ्यायचं प्रमाण. तर ह्याच्यामध्ये आता ते आपल्याला टाकायचं. तर कांदा लालसर होईपर्यंत परतायचे. कांदा लालसर होत तर ते परतून घेतलं. तर कांदा लालसर भाजला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो छान भाजून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला लाल मसाला टाकायचा. तुम्ही पण तुमच्याकडे जो मसाला आहे घरी बनवलेला किंवा विकतचा तो तुम्ही टाकू शकता. तर लाल मसाला टाकून परतून घेतलेला आहे. तुम्हाला एकदा दाखवते. तर हे पहा, खूप छान भाजलंय. आता ह्याच्यामध्ये वाटण केलेलं होतं ते मागाशी आपण, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, त्याची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. तर हे पहा असं दिसतं ते. खूप छान आहे झालेलं आहे. त्याला छान स्वाद पण सुटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला. अशी टाकते. आणि हे आळणी पाणी जे काही आपल्याला बिर्याणीसाठी आपण हे बनवलेलं आहे भातामध्ये टाकण्यासाठी दिसतंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचं नाही, आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ ह्याच्यामध्ये परतायचे.
जेणे की त्याचा स्वाद खूप छान लागतो आपल्याला. जे कोणी पहिल्यांदा मटण टाकतं किंवा नंतर तांदूळ टाकतं तर नाही, आधी तांदूळ परतून घ्यायचे म्हणजे तो सगळा मसाला तांदळाला लागतो, त्याच्यामुळे त्याचा खूप छान स्वाद लागतो. 4-5 मिनिटं तांदूळ परतून घ्यायचे. किती टाकू? 3 वाटे आहे ना, 3 अडीच. त्यात मीठ असतं ना, 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. त्याच्यामध्ये जे आपण सूपचं पाणी केलेलं ते टाकायचं. मटण आणि सूपचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं. काय झालंय तुला? काय झालं? काय झालं? तर हा पृथ्वी खूप त्रास देतोय. बघ तिकडे तिकडे बघ. सांग त्यांना तू किती त्रास देतो मला. किती त्रास देतो तू. खाली ठेवायचंच नाही त्याचं असं म्हणणं आहे. घेऊन फिरा. बोल आहे बोल. तर फायनली बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. वाव, खूप सुंदर कलर आलेला आहे आणि स्वादिष्ट तर असणारच आहे. खूप सुंदर. आणि इथे पुलाव होतोय आणि हे सुक्क मटण जे तुम्ही पाहिलं मगाशी. आणि आता ह्या सर्वांची मी एक डिश तयार करते आणि ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर गाईज खरंच खूप सुंदर लागते बिर्याणी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे सुक्क मटण आणि ही बिर्याणी खूप छान स्वादिष्ट लागणार आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा. फायनली आपली डिश रेडी आहे. तुम्ही पाहू शकता सुक्क मटण आणि मटण बिर्याणी. तर गाईज तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला 100% कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. खरंच खूप सुंदर लागते अशी बिर्याणी. तर हे गाईज तर जेवण झालेलं आहे आणि जेवायला बसलेत पप्पा मम्मी. मला खूप भूक लागली होती म्हणून मी आधीच खाऊन घेतलेलं आहे. तर आपण पप्पाला विचारूया कसं झालंय. सांगा पप्पा कसं झालंय. छान झालंय. आता इथून पुढे मी फक्त आणून येणार, तू फक्त आता भात करत राहा. ठीक आहे, मी आईने घेणार मदतीला. बिर्याणी. तर गाईज ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला खरंच ब्लॉग आवडत आहेत आमचे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात. आणि तुम्हाला खरंच डेली रुटीनचे ब्लॉग बघायला पण आवडत असतील तर तेही सांगा. आम्ही खरंच चालू करणार आहे आता डेली रुटीनचं. असे वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर असंच आमच्यावरती प्रेम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.